सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा कमालीची जोरात सुरू आहे। ही चर्चा आहे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का, एनडीएला साथ देणार का या संदर्भातली। आणि या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं एक विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। 2029च्या म्हणजे पुढच्या लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत भाजप विरोधात काँग्रेसचीच असेल असं विधान त्यांनी केलंय। त्यामुळे सपकाळ यांच्या विधानाचा अर्थ काय याची चर्चा रंगली आहे। घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच आहेत। त्याच्या उलटसुलट ज्या चर्चा आहेत त्या देखील कानावर येतात आहे। या इंडिया अलायन्सचे सर्व जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सनी एकत्रित पुढे राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आणि भावना आहे। इतपर या संदर्भात मला थेट स्वरूपात प्रत्यक्ष माझ्याजवळ कुठलीही प्रकारची माहिती नाही। मात्र देशामध्ये आज दोनच पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस। त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांच्याच माध्यमातून आता 2029च्या निवडणुका होणार आहेत हे मात्र निश्चित।